तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाने आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. हा टोमणा स्नेहासाठी नवीन नव्हता. लग्न होऊन अवघी 2 वर्ष झाली होती, पण स्नेहासाठी या 2 वर्षातला प्रत्येक दिवस एखाद्या परीक्षेसारखा होता. रविवारी सकाळी घरातल्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवून स्नेहा डायनिंग टेबलवर आणून ठेवत होती. तेवढ्यात तिच्या सासूबाई सुलक्षणाबाई हॉलमधून मोठ्या आवाजात म्हणाल्या, तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाने आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. चहामध्ये साखर कमी असो, भाजीमध्ये मीठ जास्त असो, किंवा नवऱ्याला राहुलला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळायला उशीर होवो, प्रत्येक गोष्टीचा दोष फिरून फिरून स्नेहावरच यायचा. सुलक्षणाबाईंचा हा रोजचा स्वभाव होता. राहुल जेव्हा जेव्हा स्नेहाची बाजू घ्यायचा तेव्हा सुलक्षणाबाईंचे टोमणे अजून तीव्र व्हायचे. माझा मुलगा आधी असा नव्हता, लग्नानंतर पार बदललाय. माझ्या मुलाचं नशीबच खोटं. चांगल्या घरचं स्थळ चालून आलं होतं, पण याने हट्ट केला. अशा वाक्याने त्या घराचं वातावरण नेहमीच तणावपूर्ण राहायचं. स्नेहा सुरुवातीला खूप रडायची. ती स्वतः एक सुशिक्षित स्वावलंबी मुलगी होती. एका नामांकित कंपनीत ती चांगल्या हुद्द्यावर काम करत होती. घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळण्यासाठी ती जीवाचं रान करत होती. पण सासूबाईंच्या नजरेत तिचं काहीच कौतुक नव्हतं. राहुलही या रोजच्या कटकटीचा त्रास व्हायचा, पण आईच्या स्वभावामुळे तोही हतबल होता. एक दिवस सुलक्षणाबाईंच्या एका मैत्रिणीच्या मुलाचं लग्न ठरलं. मुलगी खूप श्रीमंत होती. सुलक्षणाबाईंनी घरी येऊन परत तोच पाडा वाचायला सुरुवात केली. बघितलंस, याला म्हणतात नशीब. माझ्या राहुललाही किती मोठ्या घरून मागण्या होत्या, पण याने या स्नेहाशी लग्न करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली माझ्या मुलाने. त्या दिवशी स्नेहाने शांत राहण्याऐवजी एक वेगळा मार्ग निवडायचा ठरवला. तिने चिडण्याऐवजी चेहऱ्यावर एक शांत हसू आणलं. सासूबाईंच्या जवळ गेली आणि म्हणाली, मम्मीजी, तुम्ही रोज म्हणता की राहुलने माझ्याशी लग्न करून चूक केली, पण तुम्ही कधी शांतपणे विचार केलाय का? राहुल आज ज्या कंपनीत मॅनेजर आहे तिथे अप्लाय करण्यासाठी मीच त्याचा फॉर्म भरला होता. त्याच्या कठीण काळात जेव्हा त्याला नोकरी बदलायची होती तेव्हा घराचा सगळा खर्च मी एकटेने उचलला होता, जेणेकरून त्याला ताण येऊ नये. आज तो समाधानाने जगतोय, कारण घरात त्याला साथ देणारी पत्नी आहे. जर माझ्याशी लग्न ही त्याची चूक असेल तर मग बरोबर काय असतं मम्मीजी? मुलाला कायम मानसिक तणावात ठेवणारी आई की त्याला समजून घेणारी पत्नी? स्नेहाचे हे शांत पण रोखठोक शब्द ऐकून सुलक्षणाबाईंच्या पायाखालची जमिनीत सरकली. त्यांना वाटलं होतं स्नेहा नेहमीसारखी रडत रूममध्ये निघून जाईल, पण आज तिने आरसा दाखवला होता. तेवढ्यात राहुलही तिथे आला. त्याने स्नेहाचा हात हातात घेतला आणि आईला म्हणाला, आई, स्नेहा अगदी बरोबर बोलती. जर हिच्याशी लग्न करणं चूक असेल तर देव करो, आणि ही चूक माझ्याकडून प्रत्येक जन्मात होऊ, कारण हिच्यामुळेच आज मी यशस्वी आणि आनंदी आहे. सासूबाईंना समजलं की आता त्यांचे टोमणे चालणार नाहीत. स्नेहाने भांडण न करता अत्यंत समजूतदारपणाने आणि आत्मविश्वासाने स्वतःची किंमत सिद्ध केली होती. त्या दिवसानंतर सुलक्षणाबाईंचे टोमणे पूर्णपणे थांबले नाहीत, पण स्नेहाने त्यांना मनावर घेणं सोडून दिलं होतं. तिने स्वतःच्या आनंदाची चावी सासूच्या टोमण्यांच्या हातात न देता स्वतःच्या स्वाभिमानात शोधली होती. त्या दिवशी राहुलने दिलेल्या खणखणीत उत्तरामुळे सुलक्षणाबाईंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं. सुलक्षणाबाई काही दिवस शांत बसल्या, पण त्यांच्या मनातली धुसफूस संपली नव्हती. स्नेहाने आणि राहुलने मिळून त्यांचा अपमान केला असाच त्यांचा समज झाला होता. आता त्या दुसऱ्या संधीची वाट पाहत होत्या. काही महिन्यानंतर स्नेहाच्या ऑफिसमध्ये एक मोठी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगचे संपूर्ण नियोजन स्नेहाकडे होते. तिच्या करिअरसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. गेले 15 दिवस ती रात्री उशिरापर्यंत काम करत होती. घर सांभाळून ती हे सगळं करत होती, पण सुलक्षणाबाईंना यात कौतुक वाटण्याऐवजी पुन्हा टोमणे मारण्याची संधी दिसू लागली. शनिवारी सुलक्षणाबाईंच्या दूरच्या नातेवाईकांकडे एका पूजेचे आयोजन केले होते. तिथे गावाकडचे आणि जवळचे सगळे नातेवाईक गोळा होणार होते. सुलक्षणाबाईंनी स्नेहाला फरमान सोडलं, शनिवारी तुला माझ्यासोबत पूजेला यायचं आहे. नवीन सून आली नाही
तर लोक काय म्हणतील. स्नेहाने अत्यंत नम्रपणे सांगितले, मम्मीजी, शनिवारीच माझी ती मोठी कॉन्फरन्स आहे. विदेशी पाहुणे येणार आहेत. माझं जाणं खूप गरजेचं आहे. मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. बस, सुलक्षणाबाईंना हवं तेच मिळालं. त्यांनी संपूर्ण घरात तांडव सुरू केलं. बघितलं राहुल, हिला घरापेक्षा, आमच्या अब्रूपेक्षा तिची नोकरी मोठी आहे. माझ्या मुलाने आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली, या नोकरीच्या मागे लागणाऱ्या मुलीशी लग्न करून. आमच्या वेळी आम्ही घर कसं सांभाळायचो. स्नेहाने यावर काहीच उत्तर दिले नाही. ती शांतपणे आपल्या कामाला निघून गेली. सुलक्षणाबाई मात्र चिडून एकट्याच नातेवाईकांच्या पूजेला गेल्या. तिथे जाताच त्यांनी स्नेहाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली. काय सांगू वत्सलाबाई, सून नव्हे आधुनिक बायको आहे ती. सासूला पूजेला एकटं सोडलं आणि ऑफिसमध्ये मिरवायला गेली. माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं तिने. पण तिथे उपस्थित असलेल्या सुलक्षणाबाईंच्या ज्येष्ठ जाऊबाई सुमती काकू हुशार आणि समजूतदार होत्या. त्याने सुलक्षणाबाईंचे सगळे बोलणे ऐकून घेतले आणि हसून म्हणाल्या, सुलक्षणा, तू नशीबवान आहेस म्हणून तुला स्नेहासारखी सून मिळाली. आजकालच्या मुली घरची कामं सोडून निघून जातात. तुझी सून रोज सकाळी 5ला उठून स्वयंपाक करून ऑफिसला जाते. आज तिच्या ऑफिसचा एवढा मोठा दिवस आहे, तर तू तिथे जाऊन तिचं कौतुक करायला हवं होतं की तिची निंदा करतेस. सुलक्षणाबाईंना वाटले होते की सगळे नातेवाईक स्नेहाला नावे ठेवतील, पण येथे उलटेच झाले. सुमती काकूंनी त्यांना सर्वांसमोर आरसा दाखवला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी स्नेहाच्या कॉन्फरन्सचे फोटो वर्तमानपत्रात आले होते. त्या फोटोमध्ये स्नेहाला तिच्या उत्कृष्ट कामासाठी वुमन अचिव्हर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळत होता. राहुलने तो पेपर आणून अभिमानाने डायनिंग टेबलवर ठेवला. तेवढ्यात सुमती काकू आणि इतर 2-3 नातेवाईक सुलक्षणाबाईंच्या घरी आली. त्यांच्या हातात पेड्याचा बॉक्स होता. त्या सुलक्षणाबाईंना म्हणाल्या, सुलक्षणा, पेपर बघितला का? तुझ्या सुनेचा फोटो आलाय. संपूर्ण समाजात आपल्या घराचं नाव मोठं केलं तिने. तुझा राहुल खूप भाग्यवान आहे की त्याला स्नेहासारखी बायको मिळाली. खरंच राहुलने स्नेहाशी लग्न करून त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि चांगला निर्णय घेतला आहे. नातेवाईकांसमोर सुलक्षणाबाईंना नाईलाजाने पेढा खावा लागला. स्नेहा खोलीतून बाहेर आली. तिने सुमती काकूंच्या आणि सासूबाईंच्या पाया पडली. सुलक्षणाबाईंनी पेढ्याचा तुकडा तोंडात टाकला, पण तो त्यांना कडू लागत होता. स्नेहाने सासूबाईंकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, मम्मीजी, काल मी पूजेला येऊ शकले नाही. त्याबद्दल मनापासून माफी मागते. पण आज तुमच्यामुळेच मला हा सन्मान मिळाला आहे, कारण तुम्ही घराची काळजी घेतली म्हणूनच मी बाहेर पडू शकले. स्नेहाच्या या समजूतदारपणाने सुलक्षणाबाईंच्या अहंकाराचा किल्ला पूर्णपणे ढासळला. ज्या सुनेला त्या मुलाची सर्वात मोठी चूक म्हणत होत्या, तीच सून आज त्यांच्या घराची शान बनली होती. वर्तमानपत्रात फोटो आल्यानंतर सुलक्षणाबाईंचे टोमणे बरेच कमी झाले होते, पण मनातील अढी पूर्णपणे गेली नव्हती. घरात एक थंड शांतता होती. नेमक्या याच काळात राहुलला कंपनीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जावं लागलं. तो महिनाभरासाठी बाहेर गेला होता. घरात फक्त स्नेहा आणि सुलक्षणाबाई दोघीच होत्या. हिवाळ्याचे दिवस होते. एक दिवस नेहमीप्रमाणे स्नेहा सकाळी लवकर उठून ऑफिसची आणि घराची तयारी करत होती. अचानक हॉलमधून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. स्नेहाने धावत जाऊन पाहिली तर सुलक्षणाबाई चक्कर येऊन सोफ्यावरून खाली पडल्या होत्या. त्यांचा चेहरा घामाने डबडबला होता आणि त्या छातीवर हात ठेवून विवळत होत्या. स्नेहाने क्षणाचाही विलंब न करता लगेच डॉक्टरांना फोन केला आणि ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. सुलक्षणाबाईंना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांना तातडीने ICUमध्ये दाखल करावे लागले. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले, पुढील 48 तास अत्यंत गंभीर आहेत. तातडीने काही कागदपत्रांवर स्वाक्षरी हवी आहे आणि मोठा खर्च येईल. स्नेहाने लगेच राहुलला अमेरिकेत फोन लावला. तिथे रात्रीची वेळ होती. राहुल फोनवरच हवालदिल झाला. स्नेहा, मी पुढच्या 2 दिवसात भारतात पोहोचू शकत नाही. तिकिटांची अडचण आहे आणि फ्लाईटला वेळ लागेल. मी काय करू? माझी आई. त्याचा आवाज रडवेला झाला होता.
स्नेहाने स्वतःला सावरले आणि राहुलला धीर दिला. राहुल, तू अजिबात काळजी करू नकोस. मी इथे आहे, तू शांतपणे ये. प्रवासाचा ताण घेऊ नकोस. आईची जबाबदारी माझी आहे. राहुल परदेशात असल्यामुळे आता सगळा भार एकट्या स्नेहावर होता. तिने एका बाजूला ऑफिसमध्ये फोन करून रजा घेतली, तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे दागिने आणि बँकेतले जमापुंजी वापरून हॉस्पिटलचे पैसे भरले. हॉस्पिटलची नियमांची पूर्तता करणे, डॉक्टरांशी बोलणे आणि रात्रभर जागून सुलक्षणाबाईंच्या उशाशी बसून राहणे, हे सगळं स्नेहा एकटी करत होती. त्या दिवशी जेव्हा सुलक्षणाबाईंना थोडी शुद्ध आली तेव्हा त्यांनी डोळे उघडून पाहिले. समोर राहुल नव्हता, कारण तो हजारो मैल दूर परदेशात अडकला होता. त्यांच्या उशाशी बसली होती ती फक्त स्नेहा, जिचे डोळे रात्रीच्या जागरणामुळे लाल झाले होते. ती सुलक्षणाबाईंचा हात हातात धरून देवाकडे प्रार्थना करत होती. डॉक्टरांनी आत येऊन सुलक्षणाबाईंची तपासणी केली आणि म्हणाले, मावशी, तुमचे नशीब खूप मोठे आहे की तुम्हाला स्नेहासारखी सून मिळाली. तुमचा मुलगा परदेशात असूनही हिने तुम्हाला त्याची कमतरता भासू दिली नाही. वेळेवर निर्णय घेऊन हिने तुमचे प्राण वाचवले आहेत. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून सुलक्षणाबाईंच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. ज्या सुनेला त्या रोज माझ्या मुलाची सर्वात मोठी चूक म्हणून हिणवत होत्या, त्याच सुनेने आज मुलगा जवळ नसताना पोटच्या मुलीसारखी धावपळ करून त्यांचे प्राण वाचवले होते. 2 दिवसांनी जेव्हा राहुल धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा सुलक्षणाबाई रूममध्ये शिफ्ट झाल्या होत्या. राहुलला पाहताच सुलक्षणाबाईंनी त्याचा हात हातात घेतला आणि रडत म्हणाल्या, राहुल, मला माफ कर रे बाबा. मी नेहमी स्नेहाला टोमणे मारले, तिला कमी लेखले. पण आज तू परदेशात असताना हिने जी माझी सेवा केली ना, त्यानंतर मला समजलं की राहुल, तू स्नेहाशी लग्न करून कोणतीही चूक केली नाही, तर तो तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. मीच एक सासू म्हणून खूप मोठी चूक करत होते. स्नेहाने सुलक्षणाबाईंचे अश्रू पुसले आणि हसून म्हणाली, मम्मीजी, जुन्या गोष्टी विसरून जा. राहुल परदेशात होता तर काय झालं? मी तुमची सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून तुमच्यासोबत होते आणि कायम राहीन. स्नेहाच्या या समजूतदारपणाने सुलक्षणाबाईंच्या मनातील कटुता कायमची संपवली. त्या दिवसापासून त्या घरात टोमणे थांबले आणि एका सुसंवादी आनंदी कुटुंबाची सुरुवात झाली. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.